आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ मला माहित नाही त्याच्याविषयी. रिशफल झालं काही बघा, धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकले नाही. त्याच्यामुळे देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं राहिलं आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांना मिळवायचा आणि वातावरणाचा कवडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष हे करू शकतात. पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेश. बरं, त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत. नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत. विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केले गेलेले आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष गोयल यांना खजिनदार केलेला आहे. जे मोजके संघटनेच्या दृष्टीने शहाणे लोक मी त्या टीम मध्ये बघतोय त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून. असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहेत संघटनेतले लोक आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो. जशी JP नड्डाजींची होती, त्याच्या आधी व्यंकय्या नायडूंची असेल. आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही. आज आमचा युक्तिवाद संपेल. आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी. आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला. चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला देत आहेत, राजकारण्यांना देत आहेत, चांगली गोष्ट आहे. काल तुम्ही नाशिक दौरा केला, रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करतायत. बरं, कुंभमेळ्यांच्या कामाच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा आढावा आहे किंवा कदाचित नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था संदर्भातली त्यांनी साधारण सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटीचे धनादेश घेऊन जावेत. नाशिकच्या खड्ड्यामुळे जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावेत. जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत, अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे. देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची इच्छा झाली, सुबुद्धी झाली, याबद्दल आम्ही प्रभू श्रीरामाचे आभार मानतो. त्यांनी खरोखर रस्ते बघावेत. मखमलाबाद रोडला जाऊन यावं, ताफा घेऊन जाऊ नये, 2च गाड्या घेऊन जावं, महापौरांना घेऊन जावं आणि आयुक्तांना घेऊन जावं, मखमलाबाद रोडला, त्र्यंबक रोडला जावं आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केला आहे हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं आणि चेक न्यायला विसरू नयेत. नुकसान भरपाई